अकोला में पेट्रोल और डीजल की लगातार बढ़ती कीमतों के विरोध में आज वंचित बहुजन आघाड़ी की ओर से अनोखा बैलगाड़ी मोर्चा निकाला गया है। राज्य में डीजल की कमी और ईंधन दरों में लगातार हो रही बढ़ोतरी से आम नागरिकों के साथ साथ किसानों को भी परेशान होना पड़ रहा है। इस मुद्दे को लेकर पार्टी कार्यकर्ताओं ने जोरदार आंदोलन किया है। यह मोर्चा वंचित बहुजन आघाड़ी के पार्टी कार्यालय से शुरू होकर जिला कलेक्टर कार्यालय तक निकाला गया था। खास बात यह रही कि इस प्रदर्शन में केवल बैलगाड़ियां ही नहीं बल्कि घोड़े, गधे, पैडल रिक्शा और पारंपरिक टांगों को भी शामिल किया गया है ताकि बढ़ती ईंधन कीमतों के खिलाफ सरकार का ध्यान आकर्षित किया जा सके। मोर्चे के दौरान कार्यकर्ताओं ने राज्य और केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी भी की। प्रदर्शनकारियों का कहना है कि पेट्रोल डीजल की महंगाई का सीधा असर किसानों, मजदूरों और मध्यम वर्गीय परिवारों को पड़ रहा है। या जिल्ह्यामध्ये जे अभूतपूर्व गोंधळ प्रशासनाच्या वतीने या राज्याच्या आणि देशाच्या शासनकर्त्यांच्या वतीने झालेला आहे, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आजचा मोर्चा होता की ही जी गॅस, पेट्रोल, डिझेल याची कृत्रिम दरवाढ आहे ती सरकारमुळे झालेली आहे। त्याला नरेंद्र मोदी, फडणवीस आणि जिल्ह्याचं प्रशासन जबाबदार आहे। नायगावला पेट्रोलचा आणि डिझेलचा डेपो असताना या जिल्ह्यामध्ये जर ग्रामीण भागात लोकांना 2-2 किलोमीटरची रांग लावावी लागते। आमच्या एका कार्यकर्त्याचा गॅस एजन्सीवर जीव गेलेला आहे आणि तरी सुद्धा इथले एसीत बसलेल्या अधिकाऱ्यांना त्याचं काही देणं घेणं नाही। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे नरेंद्र मोदींनी सांगितलं वर्क फ्रॉम होम करा, त्या बेअक्कल पंतप्रधानाला हे सांगण्यासाठी आम्ही आलो की कष्टकरी माणूस हा वर्क फ्रॉम होम करू शकत नाही। तुम्ही ज्या पद्धतीने देश आणि राज्य चालवताय ते तातडीने थांबवा। तुम्ही भारत पाकिस्तान करण्याच्या नादात इथल्या पाकिस्तानच्या रुपयाची किंमत हे भारताच्या रुपयाच्या पुढे आहे आणि हे सगळं जर थांबवलं नसाल तर आम्ही प्रशासनाला सांगायला आलेलो आहोत की पुढच्या काळात लोक जे आज शांततेच्या मार्गाने आले, पुढे तुम्हाला यापेक्षा उग्र आंदोलन झालेलं दिसेल आणि जे एसीत बसून तुम्ही या जिल्ह्याची वाट लावताय ती वाट लावणं थांबवा म्हणून आम्ही निवेदन द्यायला गेलो नव्हतो। आरडीसीला इथे बोलवलं, मालकाच्या जवळ नोकरांनी आलं पाहिजे हा पायंडा या जिल्ह्यात आम्ही घालून दिला की तुम्ही आरडीसी असाल, तुम्ही कलेक्टर असाल तर तुम्ही पब्लिक सर्वंट आहे, तुम्ही लोकांकडे आलं पाहिजे। आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही त्यांना इथे बोलवलं की इथे येऊन लोकांचं म्हणणं ऐकून घ्या। आम्ही पक्ष कार्यालय जे आहे वंचित बहुजन आघाडीचं टावर चौक तिथून बस स्टँड आणि पंचायत समिती समोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे।